मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभम भाऊंना सांगत असतो तिचं खूप कठीण प्रशिक्षण चालू आहे, त्यामुळे सध्या आता मला नाही तर त्यांना त्या लॉकेटची खूप गरज आहे, कारण त्या पाठीमागे जिजी अक्कांचा आशीर्वाद आहे। जिजी अक्कांनी खूप प्रेमाने शुभमला ते लॉकेट दिलेलं असतं। शुभमने ते कीर्तीला देऊन टाकल्यामुळे जिजी अक्कांना खूप वाईट वाटत असतं। तर भाऊ जिजी अक्कांना सांगतात, शुभमने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की तो तुझाच मुलगा आहे। त्यावर जिजी अक्का भाऊंना सांगू लागतात, ते लॉकेट मी असं म्हणून त्या थांबतात। तर भाऊ पुन्हा जिजी अक्कांना बोलतात, तुला आठवतं का, ज्यावेळी मी खूप आजारी पडलो होतो त्यावेळी तुझ्या वडिलांनी तुला एक काळा धागा दिला होता, ते पण तुझ्या संरक्षणासाठी, परंतु तू मागचा पुढचा विचार न करता तो माझ्या गळ्यात बांधला होता आणि तो धागा बांधल्यानंतर मी 2च दिवसात पूर्णपणे बरा झालो। तेव्हा शुभम सांगतो, त्या लॉकेटमुळे पण कीर्तींचं प्रशिक्षण एकदम चांगलं होईल। तर इकडे कीर्ती रात्रीची मैदानात येते आणि मैदानाकडे पाहतच राहते। त्यानंतर ती आपल्या कपाळी त्या मैदानातली माती लावते आणि जोराजोरात धावू लागते। तेवढ्यातच तेथे पाटील मॅडम आणि विनायक सर येतात आणि कीर्तीकडे पाहतच राहतात। दोघांनाही खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो, कारण कीर्ती जोराजोरात उड्या मारत असते आणि खूप छान प्रॅक्टिस करत असते। मध्ये एक वेगळीच एनर्जी असते हे पाटील मॅडम आणि विनायक सरांना समजतं। तेव्हा पाटील मॅडम विनायक सरांना बोलतात, कीर्ती एवढ्या पहाटे इथे काय करत आहे? ती तर आजारी होती, मग अचानक बरी कशी काय झाली? त्यानंतर कीर्ती जोराजोरात टायर ओढत असते। पाटील मॅडम तर तिच्याकडे पाहतच राहतात, कारण तिच्यामध्ये एक वेगळाच उत्साह असतो आणि ताकदही असते। तेवढ्यातच मध्ये ती थोडी अडखळते आणि न डगमगता पुन्हा त्या जोमाने उभी राहते, टायर घेऊन पळत असते। तेवढ्यात समोर ती पाहते तर पाटील मॅडम आणि विनायक सर तेथे असतात। तेव्हा ती पाटील सरांना गुड मॉर्निंग असं बोलते। तेव्हा विनायक सर तिला विचारतात, कीर्ती तू तर 3 दिवसांची सुट्टी घेतली होती, मग इथे काय करत आहे? त्यावेळी कीर्ती कॉन्फिडन्सने सांगते की सर, माझा आज एक्सरसाइजचा सेशन चुकला असता, म्हणूनच मी आज लवकर प्रॅक्टिस करण्यासाठी इकडे आले। विनायक सर तिला बोलतात, तू अशी पळत राहिली तर लगेच पडशील। तेव्हा कीर्ती सांगते, मी पडणार नाही आणि पडले तरी स्वतःच्या बळावर पुन्हा उभी राहीन आणि पुन्हा धावायला लागेल, परंतु प्रयत्न अजिबात सोडणार नाही। त्यावेळी विनायक सर तिला विचारतात, एवढी एनर्जी तुझ्यामध्ये कुठून आली? कीर्ती सांगते, हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं आहे, कारण तुम्ही जो मार्ग दाखवला त्यावरूनच मी चालत आहे। आता मला माझं ध्येय एकदम क्लिअर दिसत आहे। मला कळलं पण आहे की माझा सर्वात मोठा अडथळा माझं मन आहे आणि एकदा मन जिंकलं ना, मला कोणीही थांबू शकत नाही, असं ती विनायक सरांना बोलते आणि त्यांचे आभार मानते। तेव्हा विनायक सर तिला विचारतात, तू कशाबद्दल आभार मानतेस? तेव्हा कीर्ती सांगते, तुम्ही वेळेतच माझा कान पिळला, म्हणूनच मला समजलं की मी चुकत होते। मी हात धरून मला योग्य मार्गावर आणलं आहे। तुमच्यासारखा गुरु मला मिळाला आहे, त्यामुळेच मला योग्य मार्ग मिळाला आणि एक नवी दृष्टी मिळाली आणि माझं ध्येय काय आहे याकडे फक्त मी फोकस करणार आहे। पाटील मॅडम कीर्तीचं खूप कौतुक करतात। तेव्हा ती सरांना विचारते, सर मी जाऊ का, कारण आता लेक्चरची वेळ पण होईल। विनायक सर तिला विचारतात, परंतु तुझं दुखणं बरं झालं का? तेव्हा कीर्ती सांगते, हो, मैदानातलं दुखणं होतं, मैदानातच विसरून गेले। विनायक सर तिच्यावर अजूनच खुश होतात, तर पाटील मॅडम नुसत्या पाहतच राहतात। तर कीर्ती टायर ओढत तेथून जाते। तेव्हा विनायक सर पाटील मॅडमला बोलतात की आता कीर्तीला कोणीच थांबू शकत नाही, मला कीर्तीचा खूप अभिमान आहे, आता कीर्ती काहीही करू शकते। दुसरीकडे जिजी अक्का भाजी निवडत असतात, सोनालीही तेथे असते, एमली आणि भिंगरी तेथेच असतात। तेवढ्यातच जान्हवी तेथे येते आणि जिजी अक्कांना बोलते, जिजी अक्का तू आजच्या दिवस आराम कर, सर्व स्वयंपाक मी करते। तेव्हा सर्वजण जान्हवीकडे पाहतच राहतात। जिजी अक्का बोलतात, तुला काय पाहिजे ते मला अगोदर सांग, कारण त्याशिवाय तू असं वागणार नाही। तर सोनाली बोलते, आज सूर्य काय पश्चिमेला उगवला की काय? जान्हवी जिजी अक्कांना खूप घाबरत असते। तर भाऊ तेथे पेपर वाचत असतात, जान्हवीला विचारत असतात की जान्हवी, बॅचलर पार्टी म्हणजे काय ग? तेव्हा जान्हवी सांगते, लग्ना अगोदर मित्र आणि नवरा मुलगा मिळून जे पार्टी करतात त्याला बॅचलर पार्टी म्हणतात। भाऊ सांगतात, पेपरमध्ये ही बातमी छापून आली आहे, त्या काही मुलांनी पार्टी केली आणि त्यांना पोलिसांनी अटक केली, कारण त्यांनी दारू पिऊन खूप धिंगाणा घातला होता।
त्यानंतर जान्हवी जिजा अक्कांना विचारते, जिजा अक्का, दिलीपच्या आत्याच्या घरी पूजा आहे, तिकडे मी जाऊ का? जागरण गोंधळ पण आहे. जिजा अक्का तिला सांगतात, तू पूजेला जा, परंतु रात्रीपर्यंत तिथे थांबायचं नाही, 10च्या आतमध्ये घरी यायचं. जान्हवी सांगत असते, 10च्या आत यायला कसं जमेल, सर्वजण तेथे असतील. परंतु जिजा अक्का तिचं ऐकत नाही. तेवढ्यातच भाऊ पेपरमध्ये बातमी वाचतात की 3 दिवस पाणी कपात आहे. हे ऐकून जिजा अक्कांना टेन्शन येतं. भिंगरे जिजा अक्कांना विचारते की एवढे 3 दिवस पाणी कुठून आणायचं? तर सोनाली बोलते, आता तर जाऊबाई नाही असल्या कामासाठी बऱ्या पडल्या असत्या. जिजा अक्कांनाही खूप टेन्शन आलेलं असतं. जान्हवी मनात विचार करते, जिजा अक्कांनी मला उशिरापर्यंत थांबण्याची परमिशन दिली नाही, काहीही करून आज मी पार्टीला जाणारच आहे. दुसरीकडे सर्व ट्रेनिंग ऑफिसर एक्सरसाइज करत असतात. कीर्ती ही खूप मन लावून करत असते. संजय मात्र तिच्याकडे पाहतच राहतो. कीर्तीचा कॉन्फिडन्स पाहून रोमा आणि राहुल तिच्यावर खूप खुश होतात. रोमा तर चक्क कीर्तीला मिठी मारते. तर सर्व ट्रेनिंग ऑफिसर एकत्र जमा होतात. विनायक सर त्यांना थाळीफेक टास्कबद्दल सांगत असतात. संजय मन लावून ऐकत असतो. त्याचबरोबर कीर्ती एकदम लक्षपूर्वक सर्व माहिती ऐकत असते की नक्की कशी थाळी फेकायची, लक्ष कसं केंद्रित करायचं. त्यानंतर संजय पहिला थाळी फेकतो. तो खूप लांब फेकतो. त्याला स्वतःचा खूप अभिमान वाटतो. कीर्ती त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर राहुल जातो आणि थाळी फेकतो. तर तिसरा नंबर कीर्तीचा असतो. कीर्ती जोर लावून थाळी फेकते. ती संजयच्या पुढे जाते. संजयचा मात्र खूप जळफळाट होतो. तर बाकी सर्वजण तिच्यावर खुश होतात. पाटील मॅडम जोराजोरात कीर्तीसाठी टाळ्या वाजवू लागतात. तर विनायक सर कीर्तीचं अभिनंदन करतात आणि तुझी मेहनत दिसत आहे असं कीर्तीला बोलतात. तेव्हा कीर्ती थँक्यू बोलते. संजय मात्र कीर्तीकडे नुसता पाहतच राहतो. त्याचा चेहरा पडलेला असतो. थाळीफेकचा टास्क संपल्यानंतर कीर्ती पुन्हा प्रॅक्टिस सुरू करते. रोमा आणि राहुलही तिच्याबरोबर प्रॅक्टिस करत असतात. तर रोपवर चढण्याचा टास्क सुरू असतो. संजय 25 सेकंदामध्ये तो टास्क कंप्लीट करतो. त्यानंतर रोमा आणि राहुल लिहितात आणि तो टास्क व्यवस्थितरित्या कंप्लीट करतात. तर कीर्तीचा नंबर येतो. कीर्ती रोपवर चढत असते तेव्हा पाटील मॅडम खालून तिला प्रोत्साहन देत असतात. ती थोडा बॅलन्स कर, विनायक सरही तिला सूचना करत असतात. तेव्हा कीर्ती आपले 100% देत असते आणि प्रयत्न करत असते आणि कमी सेकंदात रोपवर चढून पुन्हा खाली येते. तर पाटील मॅडम तिच्यावर अजूनच खुश होतात आणि विनायक सरांना सांगतात की कीर्ती आता खूप प्रयत्न करत आहे, तिच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आहे. तिने स्वतःचे प्रयत्न सोडले नाही तर ती नक्कीच ट्रॉफी जिंकणार. पण ती आता हट्टालाच पेटली आहे. तेव्हा विनायक सर बोलतात, हो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये जान्हवीच्या पाठीमागे 2 गुंड लागतात. तेवढ्यातच एक बाई तेथे येते आणि जान्हवीला वाचवते. त्यानंतर ती घरी आल्यावर सर्व प्रकार सांगते. का तिला बोलतात, ज्या बाईने तुला वाचवलं त्या बाईला घरी घेऊन यायचं ना. तेव्हा ती बाई तेथे येते. तिला पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे नेमबाजीचा टास्क असतो. त्यावेळी संजय बरोबर अचूक नेम लावतो तर कीर्तीकडून तो नेम चुकतो. तर संजय तिच्याकडे पाहून हसत असतो, परंतु कीर्ती अजिबात त्याला डगमगत नाही, घाबरत नाही. तर मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.